11 सप्टेंबर 2021. 16 सप्टेंबरपासून अघोषितचा लढा तीव्र होणार का? या संदर्भात विविध घडामोडी ज्या आहेत त्या अचानक घडलेल्या आहे आणि त्या संदर्भात आज आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. त्यानंतर सर्व शिक्षक संघटना एकत्रित बैठक करणार का? यामध्ये त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, वैद्यकीय प्रतिपूर्ती, सेवा संरक्षण, प्रचलित धोरण या 5 मुद्द्यांवरती सर्व ज्या मग त्यामध्ये शिक्षक समन्वय संघ असेल आणि इतर ज्या राहिलेल्या ज्या संघटना आहे, की ज्या शिक्षक समन्वय संघामध्ये नव्हत्या, अशा सुद्धा संघटना या ठिकाणी एकत्रित बैठक करणार का? एक पाऊल मागं घेणार का? हे पाहणं आज या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम अघोषितचा जो लढा पुणे या ठिकाणी सुरू आहे, तर त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जी उपस्थिती अघोषित शिक्षकांची असणं गरजेचं आहे, ती मात्र अजूनही ज्या पद्धतीने अघोषितचे जे त्या ठिकाणी लढणारे लढवय्ये नेते जे आहे अघोषित शिक्षक संघटनेचे, तर म्हणजेच अघोषित जो महासंघ त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे, त्याचे जे नेते आहे, त्यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे, की अघोषित शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं, जेणेकरून 15 सप्टेंबरपर्यंत आपल्या याद्या ज्या आहे, त्या तपासणी पूर्ण करून मंत्रालयात जाऊ शकतील. अन्यथा जर आपली उपस्थिती कमी असेल, त्याचा प्रेशर जो आहे, तो संचालक कार्यालयामधील जे अधिकारी आहेत, त्यांच्यावरती पडणार नाही आणि पर्यायाने आपल्या अघोषितच्या ज्या याद्या आहे, त्या 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रालयात जर गेल्या नाही, तर त्याला पुन्हा पुढची तारीख मिळू शकते आणि पर्यायाने हा जो कामाचा जो काही वेग आहे किंवा यामुळं निश्चित विलंब जो आहे तो होऊ शकतो आणि पर्यायाने पुढचं अधिवेशन या कामाकरिता परत लागू शकतं किंवा त्यामध्ये सुद्धा धोका होऊ शकतो. त्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहावं. परंतु बरेच शिक्षक जे आहेत ते फक्त WhatsApp आणि Facebookवरती बोलणारे जे अघोषित शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहे किंवा काही शिक्षक जे आहेत त्यांच्याकडून मात्र त्या ठिकाणी उपस्थिती ही आंदोलनाकरिता लावली जात नसते आणि त्यामुळं अशी परिस्थिती जी आहे ती अघोषित शिक्षकांवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी देखील अघोषित शिक्षक संघटनेचे जे लढवय्ये नेते आहेत ते मात्र हार मानत नाही आहेत. त्यांची लढाई जी चालूच आहे. आंदोलनं जे आहेत ते त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी उपस्थिती राहून जेवढे काही येत असतील तेवढे ठेवून का होईना, परंतु त्या ठिकाणी आंदोलन हे उभारलेलं आहे. ही देखील अत्यंत अघोषित शिक्षकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची बाब त्या ठिकाणी म्हणावं लागेल. अघोषित शिक्षकांचं आंदोलन सध्या पुणे या ठिकाणी सुरू आहे आणि या आंदोलनाला गेले बरेच दिवससुद्धा झालेले आहे. परंतु अजूनही या ठिकाणी जे संचालक कार्यालय आहे यामधून एक प्राथमिक माहिती समोर आलेली होती. महत्त्वाची एक माहिती समोर आलेली होती. नुकतंच काही शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी व काही पक्षीय संघटनेच्या महिला पदाधिकारी यांच्यामार्फत संचालक कार्यालय या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आलेला होता. तर त्या ठिकाणी समजलेलं आहे का तपासणीचं कामकाज जे आहे ते काही विभागांचं पूर्ण झालेलं आहे. डेटा फीडिंगचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. जवळपास 4-5 विभागांचं डेटा फीडिंगचे जे काम आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि एका विभागाकरिता जवळपास 4 ते 5 दिवस हे डेटा फीडिंगकरिता लागू शकतात, असं संचालक कार्यालयातील काही अधिकृत जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर 5-6 विभागांकरिता आणखी जर एका विभागाला 4-5 दिवस लागत असतील, तर आणखी 20-25 दिवस त्यामध्ये जाणार का? असा प्रश्न पुन्हा उभा राहिलेला आहे. कारण नुकतंच काही दिवसांपूर्वी जी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्यासमवेत जी बैठक झालेली होती, त्या बैठकीमध्ये आयुक्तांनी 30 सप्टेंबर ही तारीख जी आहे ती मागून घेतलेली होती आणि त्यामुळं आता यामध्ये खरंच विलंब होणार का? 15 सप्टेंबरपर्यंत या शाळांचं तपासणी, डाटा फीडिंगचं काम हे पूर्ण होणार नाही का? असा देखील प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे. परंतु हे होत असतानाच नुकतंच काही दिवसांपूर्वी काही पक्षीय संघटनेचे जे पदाधिकारी होते यांच्यामार्फत पुणे संचालक कार्यालय या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करण्यात आलेला होता. संचालकांची भेट घेण्यात आलेली होती आणि त्यावेळेस संचालकांनी काही शिक्षक सेलचे जे वेगवेगळ्या पक्षीय संघटनेचे पदाधिकारी आहे, यांना शब्द दिलेला होता, की आम्ही 15 सप्टेंबरपर्यंत हे कामकाज पूर्ण करू आणि त्यानंतर या ज्या याद्या आहे अघोषितच्या त्या मंत्रालय स्तरावरती पाठवून देऊ. परंतु हे होत असतानाच आता यामध्ये आज 11 तारीख आहे. आणखी फक्त 4 दिवस राहिलेले आहे आणि या 15 तारखेची आठवण जी आहे, ते जे काही शिक्षक सेलचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून पक्ष संघटनेचे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे शिक्षक सेलचे जे पदाधिकारी आहे, की ज्यांनी नुकताच पाठपुरावा केलेला होता पुणे संचालक कार्यालय या ठिकाणी, तर त्यांनी पुन्हा आठवण करून दिलेली आहे. कारण त्या पदाधिकाऱ्यांना, शिक्षक सेलच्या पदाधिकाऱ्यांना
शिक्षकांकडून संपर्क केला जात होता, की आपणही आपली जी ताकद आहे ती या ठिकाणी वापरावी, जेणेकरून हा अघोषित शिक्षकांचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागेल. आणि त्या दृष्टीने ह्या शिक्षक संघटनेचे, शिक्षक सेलचे जे पदाधिकारी आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे, की घाबरू नका. संचालकांनी आपल्याला 15 तारखेची डेडलाईन दिलेली आहे. तोपर्यंत आपण वाट बघूयात. कारण आता आम्ही जर लगेच या ठिकाणी आंदोलनस्थळी जर भेट दिली तर ते देखील योग्य ठरणार नाही. त्यांनी जी तारीख दिलेली आहे तोपर्यंत आम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेतो. परंतु 15 सप्टेंबरपर्यंत जर या याद्या मंत्रालय स्तरावरती गेल्या नाही किंवा 15 सप्टेंबरपर्यंत यांची तपासणी पूर्ण झाली नाही, तर मात्र 16 सप्टेंबरपासून आम्ही तुमच्यासोबत आंदोलनामध्ये उडी मारणार आहोत. तुमच्यासोबत आरपारची जी काही लढाई आहे त्यामध्ये सामील होणार आहोत. संविधानाच्या मार्गाने आपण जे गांधीजींनी जो आपल्याला शिकवण दिलेली आहे, अहिंसेच्या मार्गाने आपला प्रश्न हा मांडला गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आपले जे काही प्रश्न आहे ते संचालक कार्यालयासमोर मांडूयात आणि संविधानाच्या मार्गाने हे प्रश्न आपण सोडवून घेऊयात. आणि यामध्ये 16 तारखेपासून हे जे काही शिक्षक सेलचे जे पदाधिकारी आहे, हे आंदोलनामध्ये उतरण्याची शक्यता त्या ठिकाणी दाट निर्माण झालेली आहे. कारण 15 तारखेपर्यंत जर या शाळांची तपासणी पूर्ण झाली नाही, तर मात्र त्यामध्ये आणखीन शिक्षकांची जी भर आहे ती आणखी वाढू शकते. याचसोबत सर्व शिक्षक संघटना आता एकत्रित होणार का? हा देखील प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आता असा प्रश्न का पडलेला आहे? तर शिक्षक समन्वय संघ यांच्यामार्फत या शिक्षक समन्वय च्या अखत्यारीखाली जवळपास असंख्य शिक्षक संघटना ज्या आहे, त्या एकत्र आलेल्या आहे आणि त्यांच्यामार्फत अत्यंत चांगला निर्णायक असे जे आंदोलन जे आहे ते झालेले आहे आणि त्याचा आउटपुट म्हणून असंख्य शासन निर्णय देखील हे पदरात शिक्षकांच्या पडलेले आहे. परंतु हे होत असतानाच आणखी देखील काही शिक्षक संघटना ज्या आहे, त्या अजूनही शिक्षक समन्वय संघामध्ये एकत्रित अजून आलेल्या नाहीये. त्या शिक्षक संघटना शिक्षक समन्वय संघाच्या जरी त्यांनी पाठिंबा दिलेला असेल, परंतु सक्रिय त्या ठिकाणी उपस्थिती जी आहे, ती त्या ठिकाणी जास्त दिवस थांबण्याकरिता कारण 1-2 दिवस काही जे शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलेला होता, ते त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु पूर्ण 100% त्या ठिकाणी शिक्षक समन्वय संघामध्ये उतरण्याची जी भूमिका आहे, ती देखील जे काही राहिलेले शिक्षक संघटना आहे, ते दाखवणार का? कारण शिक्षक समन्वय संघ जो आहे, त्यामध्ये कुणीही अध्यक्ष नसतो, कुणीही सेक्रेटरी नसतो, कुणी उपाध्यक्ष नसतो. सर्व शिक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात. कुणीही लहान नसतो, कुणीही मोठा नसतो, कोणाचंही क्रेडिट नसतं. हे शिक्षक समन्वय संघाचे अत्यंत महत्त्वाचे ॲडव्हांटेज प्लस पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे आणि त्यामुळं सर्व शिक्षक जे आहे ते एकजुटीने काम करत असतात आणि त्याचीच म्हणूनच काय एवढी उपस्थिती जी आहे आत्तापर्यंत कोणत्याच आंदोलनाला पाहायला मिळालेली नव्हती. एवढी उपस्थिती ही आझाद मैदान या ठिकाणी आपल्याला शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळालेली होती. त्या ठिकाणी जेवण्याची, राहण्याची सर्व सुविधा जी आहे ती शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली होती. तर आणखी ज्या काही शिक्षक संघटना राहिलेल्या आहेत त्यांनी देखील शिक्षक समन्वय संघ जॉइन करावा, त्यामध्ये सामील व्हावं आणि जे काही आंदोलनाची काही भूमिका असेल, 5 शिक्षकांचे जे मुद्दे आहेत त्या प्रश्नांकरिता लवकरात लवकर एकत्रित बैठक घ्यावी. त्यामध्ये शिक्षक समन्वय अंतर्गत असंख्य शिक्षक संघटना ऑलरेडी आलेल्या आहे. त्यामुळे ज्या काही शिक्षक संघटना आता फक्त बाहेर राहिलेल्या होत्या, की ज्यांनी पाठिंबा दिलेला असेल किंवा पाठिंबा दिलेला पण नसेल, तर अशा सर्वच शिक्षकांना आवाहन शिक्षकांकडून करण्यात येत आहे, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, की आपण शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली एकत्र येत हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावण्याकरिता आपणही यामध्ये ताकद जी आहे ती वाढवावी, जेणेकरून आणखी शिक्षकांची ताकद वाढेल आणि 1 से भले 2, 2 से भले 4 असं त्यामध्ये आपली संख्या वाढेल आणि पर्यायाने आपला प्रश्न जो आहे त्यामध्ये 5 प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा, अघोषित शाळा, प्रचलित धोरण, वैद्यकीय प्रतिपूर्ती, सेवा संरक्षण हे 5 मुद्दे फक्त यामध्ये घ्यायचे आणि त्या 5 मुद्द्यांकरिताच फक्त आंदोलन जे आहे ते शिक्षक समन्वय संघाच्या मार्फत चालू ठेवायचं. आणि त्याकरिता सर्व शिक्षक संघटना कधी एकत्र येऊन बैठक घेत आहे, याकडे महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. आणि याविषयी नुकतीच जर काही माहिती आपल्याकडे आल्यानंतर ती माहिती बैठक कधी होणार आहे, कशा पद्धतीने होईल, ऑनलाईन Zoom मीटिंगच्याद्वारे फक्त ठराविक काही जे शिक्षक समन्वय आहे किंवा ज्या शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना समन्वय संघामध्ये जॉइन होऊन हा प्रश्न मार्गी लावायचा आहे, त्यांचं देखील काय म्हणणं आहे, त्या शिक्षक संघटनांचं ते म्हणणं देखील ऐकून घेतलं पाहिजे.
आणि कशा पद्धतीने पुढची रणनीती केली पाहिजे हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. शिक्षक संघटना, शिक्षक समन्वय, ज्या शिक्षक संघटनांनी अजून शिक्षक समन्वय मध्ये जॉइन झालेले नाही आहे, त्या शिक्षक संघटना शिक्षक समन्वय संघामध्ये जॉइन होणार का? हा देखील प्रश्न आहे. त्यानंतर जर जॉइन झाले तर त्यांच्या जे काही सर्वांची एकत्रित बैठक ही होणार का? बैठक झाल्यानंतर रणनीती कशा पद्धतीने ठरणार? रणनीती आंदोलनाची ठरल्यानंतर त्याचं ॲक्चुअली जी कार्यवाही जी आहे ती कशा पद्धतीने होणार? हे सर्व आंदोलनाचे खूप मोठे महत्त्वाचे टप्पे असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं की कुणीही लहान नाही, कुणीही मोठं नाही आणि सर्वांनी एक पाऊल जर मागं घेऊन या ठिकाणी शिक्षक समन्वय संघामध्ये एकत्रित येऊन जर कामकाज केलं, तर निश्चित सर्वांना यश जे आहे, अपेक्षित यश हे मिळू शकतं आणि जोपर्यंत हे मुद्दे जे आहेत, 5 मुद्दे जोपर्यंत सरकारद्वारे, शासनाद्वारे सोडवले जात नाही, तोपर्यंत आंदोलनामधून माघार घ्यायची नाही. असं जर निश्चित ठरवलं शिक्षकांनी, तर निश्चित चांगला इम्पॅक्ट जो आहे तो पडू शकतो आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार 3 पक्षाचं सरकार जसं वेगवेगळी विचारसरणी होती, परंतु यामध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व एकत्र आलेले होते. त्याच पद्धतीने शिक्षकांनी देखील आपले प्रश्न सोडवण्याकरिता एकत्रित येऊन हे 5 प्रश्न शिक्षक समन्वय संघाच्या एकत्र येत कारण ऑलरेडी सर्व सेटअप बसलेला आहे. त्यामध्ये फक्त ज्या राहिलेल्या शिक्षक संघटना आहेत त्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न आपला आणखी ताकद वाढवावी आणि आपला प्रश्न जे आहे हे 5 प्रश्न ते सोडून घ्यावे. याकरिता बैठक कधी लागते हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे. बैठक ऑनलाईन होते का ऑफलाईन होते? कुठं होणार आहे? कशा पद्धतीने होणार आहे? फक्त ठराविक शिक्षक समन्वय संघांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होते का त्याकरिता सर्व जनरल काही अजेंडा ठेवला जातो? हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे. त्यामध्ये शिक्षक समन्वय संघाचे जे समन्वयक आहेत ते कशा पद्धतीने भूमिका घेत आहे या भूमिकेकडे महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांचं आता लक्ष लागलेलं आहे. कारण त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, वैद्यकीय प्रतिपूर्ती, सेवा संरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं प्रचलित धोरण हे विषय जे आहे ते आंदोलन केल्याशिवाय शिक्षकांना मिळणार नाही. हे नुकतंच शिक्षक समन्वय संघाचे जे काही समन्वयक आहे यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे. अधिकृत त्या संदर्भात Facebook पोस्ट असेल किंवा सोशल मीडिया असेल, WhatsApp असेल, Telegram असेल यामार्फत, YouTube असेल यामार्फत हे जे मेसेज आहे ते सर्व शिक्षकांपर्यंत पोहोच झालेले आहेत. त्यामुळे आता येत्या काळामध्ये नेमकी काय होतं हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.